नमस्कार रात्रीची 11 वाजले होते. एक रिक्षा आली, मराठी शाळेच्या गेटसमोर थांबली. एक सुंदर तरुणी रिक्षातून उतरली. 25-30 वर्षाची असेल. तिच्याजवळ भली मोठी बॅग होती. बस खाली उतरली. रिक्षावाल्याला त्याने पैसे दिले. रिक्षावाला म्हणाला, मॅडम अहो शाळा तर बंद आहे, बघा शाळेला कुलूप आहे, तुम्ही इथं कुठे जात आहेत? तिने सांगितलं, हे बघ तुला काय करायचं, तू काही चिंता करू नको, किल्ली माझ्याजवळ आहे. बापरे त्याला वाटलं जाऊ द्या, मॅडम वगैरे आहेत, एखाद्या वेळेला शाळेची असेल किल्ली. बस गेटची किल्ली माझ्याजवळ आहे, काही काळजी करू नको. बस मग त्याला काय, त्याने लगेच रिक्षा ओढवली, निघून गेली. मित्र, ही मराठी शाळा होती. गावाच्या बाहेर मेन रोड होता. बस बाहेर गावाला जाणारा रोड, एक दोन वार चालूच होतं. पण ही शाळेच्या समोर कॉलनी होती. गावाच्या बाहेर एकदम मराठी शाळा. ती गेटजवळ आली. गेटच्या बाजूला 2-4 बाक होते. एका बाकावरती ती बसली. एक मंद लाईट चालू होता गेटवरती. उजेड पडलेलं होतं सर्व, कोणीच नाही. शाळेला बाहेरून कुलूप. ती बाकावर बसली, इकडे तिकडे पाहिला. आता तिलाही भीती वाटायला लागली. तिची खूप मोठी बॅग होती. बॅगेमध्ये तिचे कपडे वगैरे असतील, काय असेल तिलाच माहीत. आजूबाजूला तिने पाहिलं. शांत वातावरण, रातकळ्यांचा आवाज. हिवाळ्याचे दिवस होते, थंडी पडलेली होती. मग तिने मस्त बाकावर बसली. पर्समधून मोबाईल काढला. तिच्या मित्राला फोन लावला. अरे प्रताप, बघ तू सांगितल्याप्रमाणे मी शाळेजवळ आलेली, तू पटकन ये मला घ्यायला. तिकडून आवाज आला प्रतापचा. बरं झालं रुपा, तू अगदी वेळेवरती आली. बघ असं कर, तू की नाही थोडंसं पुढे चालत आहे, सीधं पुढे गावाच्या बाहेर. काय अंतर आलं का मी तिथं गाडी थांबवतो, तुला तिथं पिकअप करतो. ती म्हणाली, अरे काय कमाल करतो तू, बघितलं का? अरे समोर रस्त्यावरती सुमसाम, लाईट नाही, काही नाही, एकदम शांत वातावरण आहे. आणि मी एकटी कसं काही, तुला माहिती आहे का माझ्याजवळ केवढी मोठी बॅग आहे. मग तिकडून आवाज आला, हे बघ तुझ्याजवळ बॅग आहे, पण तिला व्हील येत ना. बस मस्त ओढत आहे, आणि काय मस्त डांबरी रोड आहे, बस तर चालत आहे. ती म्हणाली, अरे बाबा नाही, मी एवढं सुमसाम एरियात मी येणार नाही, मी शाळेजवळच थांबते, तू तिथं ये, गाडी घेऊन तू तिथं ये, शाळेजवळ आहे. तो म्हणाला, हे बघ रुपा, मी शाळेजवळ येणार नाही. तुला माहिती आहे का, गावाच्या बाहेर जरी शाळा असली तरी शाळेपर्यंत लोक येत जात असतं. कोणी ना कोणी मला पाहिलं आणि मला ओळखून घेतील. मग ते काय झालं, मग ओळखलं तर, अरे मला तुझ्यासोबत यायचे, मग तुला ओळखलं तर काय फरक पडतो. तू म्हणाला, हे बघ तू काही चिंता करू नको, तू असं कर, सरळ पुढे. आणि त्याने लगेच फोन कट केला. आता रुपा विचारात पडले, काय करायचं. आजूबाजूला पाहिलं, किर अंधार घुडूप सर्वकडे, बत्तीचा खांबा नव्हता, काय नव्हता. आणि पुढे खूप दाट झाडी होती. ती विचार करायला की काय करायचं. पुन्हा फोन लावला, हे बघ प्रताप, तू असं करू नको, तू ये ना शाळेजवळ. तो ना, नाही मी शाळेजवळ येणार नाही. बघ शाळेपासून काही नाही, फक्त थोडंसं दूर आहे, चालत आहे. बस मी पुढे तुला रस्त्यावरती बरोबर भेटेल, तू फक्त चालत राहा. आता हिचा नाईलाज झाला, तर काय करायचं. मग रूपाने विचार केला, चला नाईलाज आहे, आता आपण तर निघालेलोच घरून. ती बाकावरून उठली, बॅग उचलली, तेवढ्यात एकदम दचकली. समोरच्या बाकावरती 60-70 वर्षाचा म्हातारा मनुष्य बसलेला होता. हातात काठी होती आणि पांढरं सफेद धोतर, शर्ट, पांढरी टोपी. तो एक सारखं रोखून हिच्याकडे पाहत होता. फक्त काय 50-60 फुटाचं अंतर. बापरे, तुला एकदम घाबरली ती. बापरे, हा म्हातारा केव्हा इथं आला, आपल्याकडे एकसारखं बघतो ना, आपल्याला दिसलं कसं नाही का, आपण आलो त्याच्या अगोदर येऊन बसलेला होता. जाऊ द्या, काय करायला. बॅग घेतली, चालायला लागली. तेवढ्यात ते म्हातारे बाबा उठले. बेटा कुठे चालले तू. ती थांबली. तो काठी टेकवत आला आणि सांगितलं, तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला, हे बघ बेटा, रात्रीची वेळ आहे आणि तू एकटी इथं कुठं आली, कुठं चालली आहे तू. बापरे, एवढी मोठी बॅग घेऊन तू कुठे जाते. ते म्हणाले, बाबा तुम्हाला काय करायचं, मी कुठेही जाऊ, बसा तुम्ही गुपचूप, तुम्हाला काही घेणं देणं नाही. ती जायला लागली. बेटा तू एकटी जाऊ नको, तुला कुठं जायचं सांग, मी तुला सोबत येतो ना, तुला कुठं जायचं असेल तिथपर्यंत पोहोचून देतो. समोरच्या कॉलनीत यायचे का तुला. ते म्हणायचे, हे बघा बाबा तुम्ही काही काळजी करू नका, माझे मित्र आलेला आहे, मी त्याच्यासोबत चालले आहे. तो कुठे मित्र, इथं तर कोणीच दिसत नाही. तो नाही पुढे त्याची गाडी की नाही बंद पडून गेली, तो तिथं थांबलेला आहे, तो तिथं गाडी दुरुस्त करतोय, बघतोय तो परत मी निघून जाते. ते बाबांच्या नाईलाज झाला. ते म्हणायचे, बाबा काही तुम्ही येऊ नका, मी एकटी चालले जाईन. बस निघाली.
मग बाबा परत चालत गेले, बाकावर बसून राहिले आणि गंमत पाहू लागले. रूपाने पुन्हा मागे उडून पाहिलं. बाबा एकसारखे त्याच्याकडे रोखून पाहत होते. रूपाला वाटलं अरे कोण हा म्हातारा, काय नेमका कळमडला इथं, जाऊ दे चला. बस चालला लागली, रस्ता धरून चालायला लागली. एक एक वाहन जात होतं, गाड्यांचं फोकस फक्त तेवढं पडत होता. थोडीशी पुढे आली, मग तिला एकदम भीती वाटायला लागली. आजूबाजूला पाहिलं आता कॉलनी दूर होती, मेन रोडवरती ती पुढे आली. ती गाव संपलेलं होतं. सर्वात शेवटी शाळा होती, शाळेच्या समोर कॉलनी तेवढीच होती बस. मग पुढे पूर्ण शेती आणि दार जाडी रस्ता धरून चालते. थोडीशी पुढे आल्यावर आता तिला भीती वाटायला लागली. हा अंधारात पुढे जायचं का नाही. तिने पुन्हा मोबाईल काढला पर्समधून, पुन्हा प्रयत्न केला, पण मोबाईल लागतच नव्हता. काय करायचं आता, काय करायचं, का वापस जायचं शाळेजवळ बसायचं, पण मोबाईल बी लागत नाही. बापरे, ती विचार करत उभी राहिली. तेवढ्यामध्ये मागून आवाज आला, बेटा अंधार गुडूप आहे, कुठे एकटी जाते तू, थांब मी तुला पोचून देतो. तिने मागे उडून पाहिलं. समोर तो परत एक गाडी आली. गाडीच्या फोकसमध्ये पाहिलं तोच म्हातारा काठी टेकवत हळूहळू तिच्या जवळ आला. तो परत गाडी निघून गेली उजेडात. उजेड गायब, पुन्हा अंधार गुडूप. तो म्हणाला, बेटा तू कुठं जाते, काही घाबरा नाही, तू पुढे कुठे जाते तू, इथं वस्ती नाही काही नाही, संपूर्ण रोड आहे, बस गाव संपलं आणि पुढे संपूर्ण शेती आणि रस्ता आहे, काहीच नाही, तू कुठे जाते इकडे. ते म्हणाले, बाबा मी तुम्हाला सांगितलं ना की माझा मित्र आलेला आहे, त्याची गाडी पुढे बंद पडली, तिथपर्यंत जाते. बाबा म्हणाले, बघ गाडी बंद पडली ना, तू परत चाल त्या शाळेजवळ बस आणि त्याला सांग गाडी दुरुस्त झाल्या, तू इथे बाबा मी इथं जा बसलेली, मी आहे ना तुझ्यासोबत, तू काही काळजी करू नको. आता रूपाला वाटलं की काय करावं, अंधारात पुढे जाणं तर शक्य नव्हतं. बरं झालं काही कशा ना आपण गाडीपर्यंत बाबांना घेऊन जाऊ, म्हणजे सोबत तर होऊन जाईल, भीतीने राहणार आपल्याला. आपलं आई कोणीतरी धीरसा आहे आपल्याला. ते माझे बाबा तुम्ही असं करता का, समोर काही अंतरावरती माझ्या मित्राची गाडी बंद पडलेली, तो तू प्रयत्न करतो सुरू करण्याचा, तर तुम्ही मला तिथपर्यंत सोबत चला. ते बाबांच्या नाला जातो ना, ठीक आहे बेटा तुला जिथं जायचं ना तिथपर्यंत मी तुला सोबत करतो, बस मी येतो, काही घाबरू नको, चाल. मग तो काठी टेकवत चालला लागला. त्याने विचारलं, तुझं नाव काय बेटा. तिने सांगितलं, माझं नाव रूपा. मग एवढ्या रात्री तू कुठे चालली. मग रूपाच्या नायलाच झाला. आता आजूबाजूला पाहिला अंधार उघडं, एखादं वाहन जायचं, शांत रस्ता. मग तिने सांगितलं, बाबा का सांगू तुम्हाला, हो माझा मित्र आहे प्रताप म्हणून, त्याला मी भेटायला चालली. भेटायला एवढ्या रात्री. अहो बाबा का सांगू तुम्हाला, भेटायला नाही, माझ्या प्रियकर आहे तो, मी त्याच्यावर पडून चालली. तुम्हाला काही मी खोटं सांगत नाही, तुम्ही म्हातारे बाबा आहेत म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगते. तो एकदम चुलं, तो एकदम थांबून गेला. अरे थांब बेटा तू हे काय करते, अरे तू पडून चालली, तुझ्या आईवडिलांची परवानगी घेतली का. ती म्हणाली, अहो बाबा आईवडिलांची परवानगी घेतली असती तर मी मला पडून द्यायचं काय जरूर होती. अहो पडूनच गेली. आईवडिलांनाच मी सांगितलं होतं की माझ्या एका मुलावरती प्रेम आहे, मी त्याच्याशी लग्न करणार, पण ते अजिबात ऐकायला तयार नाही. मग काय करणार, मग चालली मी त्याच्यावर पडून चालली. अरे बापरे. मग ते बाबा म्हणाले, बघ बेटा माझं नाव पुंडलिक गुरुजी, मला सर्व पुंडलिक गुरुजी म्हणून ओळखतात आणि मी तुला सल्ला देतो, तू अशी पडून जाऊ नको, तुझ्या आईवडिलांना किती वाईट वाटेल. ती म्हणाली, हो बाबा, अहो गुरुजी, बरं झालं तुम्ही तुमचं नाव सांगितलं, पुंडलिक गुरुजी आहेत का तुमचं नाव. त्यानं हो, मला गुरुजी म्हण फक्त चालेल. मग रूपा म्हणाली, हे बघा गुरुजी, तुम्ही गुरुजी आहेत म्हणून मी तुम्हाला मन मोकळं सांगते. बघा मी तिने माहिती आहे का 50 लाख रुपये रोख आणि 40-50 लाखाचे दागिने घेऊन मी माझ्या मित्राबरोबर पडून जाते. ओ बापरे, हो माझे मित्र, माझ्या प्रियकर आहे तो, फार चांगला आहे. आणि मी सांगितलं होतं आईवडिलांना की मला त्याच्याशी लग्न करायचं, ते अजिबात तयार नव्हते. ते आता नाही आम्ही जे स्थळ बघून संपूर्ण पारख करू आणि मग त्याच्याशी लग्न करेन, तुझ्या लग्न लावून देऊ. आणि मला ते पसंत नव्हतं, असं तो दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे मला तर काही पटत नाही. मग गुरुजी म्हणाले, हे बघ बेटा तुझी ओळख कशी झाली. काही नाही, फेसबुकवरती आमची ओळख झाली आणि नेहमी आम्ही भेटायला लागलो, खूप चांगला मुलगा आहे तो. आणि हे की नाही जातीपाती बघतात, जातीतलंच पाहिजे ना असं पाहिजे, मला तसं काय, माझं फ्री माइंडेड विचार आहे. गुरुजी म्हणाला, अरे बेटा तुझे फ्री माइंड विचार आहे, तुला भाऊ वगैरे कोण आहे का. तर हो मग आहे ना, एक लहान भाऊ आहे, तो कॉलेज करतोय. आता गुरुजीने विचारतो, आता तुझं वय किती. माझे कॉलेज पूर्ण होऊन गेलं, मी की नाही एका ठिकाणी जॉब करते, मी 25 वर्षाची. आणि माझा मित्र आहे ना, माझा प्रियकर खूप चांगला आहे हो. मी त्यांना यांचा फोटो दाखवला, पण ते म्हणतात की त्यांची पूर्ण माहिती द्या. आता माझे मित्र जो आहे ना, माझा प्रियकर, तो माहिती द्यायला तयार नाही, तू यायला बी तयार नाही यांच्याकडे. तो म्हणतो तू पळून ये
आपण लग्न करून नंतर भेटायला जाऊ. आणि खरं आहे गुरुजी, तुम्हाला माहिती नाही, अहो मी मोठी मुलगी आहे, माझा एकला अनुभव आहे फक्त, आणि माझे वडील खूप श्रीमंत आहेत. मग गुरुजी म्हणाले, अरे बेटा श्रीमंत असो काय असो, पण तू एवढं जवळजवळ 1 करोड रुपयाचं संपत्ती घेऊन पडून जाते. वडिलांना नाहीला किती वाईट वाटेल, त्यांचं काही कमी जास्त झालं तर. ते म्हणाले, छे असं कसं कमी जातं, असं वाईट विचार करू नये. आणि बघा मी पडून जाते म्हणून का कायमची थोडीच जाते. अहो लग्न केलं, थोड्या दिवसानंतर मी त्यांना फोन करील, पुन्हा काही दिवसानंतर येईन, भेटायला येईन, त्यांच्या राग शांत येईन. मी एकुलती एक मुलगी, किती दिवस ते मनात राग धरणार आहेत, त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. आणि हे तात्पुरतं मी पडून जाते. एकदा लग्न करून आले का सर्व वातावरण शांत होऊन जातो. 2-4 महिन्यानंतर मी येईल आणि भेटेन त्यांना. गुरुजी म्हणाले, पण खरंच रूपा, तुझं नाव रूपा आहे आणि खरंच तू खूप सुंदर आहे नावाप्रमाणे. आणि तू हा विचार करते की बा 2-4 महिने आणि आईवडिलांना खूप वाईट वाटलं, त्यांचं कमी जास्त झालं तर. नाही असं कसं शक्य आहे. अहो मनाने खूप पक्के आहेत ते. गुरुजी म्हणाले, बघा मनाने किती पक्का असो, पण आपल्या मुलांवरती खूप प्रेम करता आईवडील. काही त्यांनी मनाविरुद्ध केलं ना, त्यांना खूप मोठा झसका बसतो. बरं ऐकतो, तू चाल वापस चाल, तू पडून जाऊ नको. ते नाही मी जाणार. मी पैसे सोनं चांगलं जवळजवळ 1 करोडच्या वर किंमत माझ्या बॅग येते. बरं झालं तुम्ही मला भेटलेत. चला मला त्या गाडीपर्यंत, त्या प्रतापची गाडी समोर थांबलेली, तिथपर्यंत मला सोबत करा बाबा. माझं कोणी जर आलं मला लुटून नेतील, माझी बॅग हिसकून गेली तर बापरे केवढं मोठं नुकसान होईल माझ्या. गुरुजी म्हणाले, खरंच बेटा, एवढंसं पैसे गेले तर तुला वाईट वाटतो, नुकसान होईल. आणि आईवडिलांचे पैसे सोनं आणि तू सरत पैसे तू जास्त मौल्यवान आहे, आणि तू जर निघून गेली त्यांना किती वाईट वाटेल याचा विचार केला का बेटा तू. रूपा म्हणाले, हे बघा गुरुजी, तुम्ही गुरुजी आहे, तुम्ही चांगलंच सांगणार हे मला माहिती आहे. आणि माझे वडील पण सरकारी नोकरीवरती आहे, मोठे ऑफिसर आहेत ते, त्यांना काही कमी नाही आणि पक्के ते मनाने. गुरुजी म्हणाले, बाब अगं बेटा, कितीही पक्का असलं तरी मुलगी पळून गेली ना तर खूप वाईट वाटतो माणसाला. काय सांगू तुला. बस गप्पा मारत दोघं चालत आहे. रूपा ऐकायला तयार नाही. मला तुम्ही तिथपर्यंत सोडून द्या गुरुजी. बस एकदाचा तो प्रताप मला भेटला का मी त्याच्याबरोबर निघून जाईल. आणि काही तुम्ही चिंता करू नका, नंतर 2-4 महिन्यानंतर मी भेटायला येणार आहे आईवडिलांना. बापरे, गुरुजींनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण रूपाने ऐकलं नाही. बस रूपा बळबळ करत होती, रस्त्यावर चालत होती. नाही गुरुजी खरंच, अहो काय घाबरायचं, हाच जमाना कुठं चालला. असं घरचे लोक ठरवतील, मग बघण्याचा कार्यक्रम तो मला अजिबात आवडला. अहो फेसबुकवरती आमची ओळख झाली, जमाना किती पुढे गेलेला आहे. बस त्या मस्तपैकी मजा करायची, झालं याचं लाईफ जगायचं. हे काय बदल. चालतं एकदम दचकली, बघितलं आजूबाजूला, बापरे कोणाशी बडबड करतोय आपण. कोणीच नाही, गुरुजींचा पत्ता नव्हता. तिने परत मोबाईल सुरू केला, टॉर्च सुरू केला, आजूबाजूला पण अंधार. गुरुजी गेले कुठं. बापरे, आता आजूबाजूला अंधार हुडूप, एकदम रातकऱ्यांचा आवाज, थंडी पडलेली. आता रूपाला एकदम भीती वाटायला लागली, थरथर कापायला लागली. काय करायचं आपण, अर्ध्या रस्त्यावर येऊन गेलो नाही. पुढे बघते, कुठे जायचं आपण, काय करायचं. गुरुजी नाही येत, माघारी फिरायचे का. गुरुजी सोबत होते का बाहेर झाला आपल्याला, आपण कोणाशी बडबड करत होतो. बापरे, ते मोबाईलचा टाच बंद केला. जाऊ द्या, कोणी अचानक आलं बिला आली तर मग आपल्याला एकट्याला बघून हे करीन. तेवढ्यामध्ये समोरून एक गाडी आली, गाडीचा फोकस पडला तिच्या अंगावर. तिथं चिकली, बापरे एक गाडीतून एखादी गुंड मोवाली आली तर आपल्या जवळ गाडी थांबवते ना, आपल्याला पडून तर घेऊन जाणार नाही का. प्रतापची गाडी आली, दुरुस्त होऊन गेली, ती आली आपल्याला भेटायला. ती तेवढा विचार करते, तेवढ्यात तिच्या बाजूला एकदम तिचे लक्ष गेलं. बाजूला गुरुजी चालत होते. गुरुजी म्हणाले, बेटा घाबरू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, काही कोणी गुंडा मोवाली तुला पकडणार नाही, नेणार नाही, मी सोबत. बस काठी टेकूत झालं. बापरे, रूपाला एकदम असं वाटलं, अरे बापरे गुरुजी गायब झाले. बरं झालं बाबा आले, मग चालायला लागले. बस गप्पा मारत चालतंय. तुझं किती दूर जाशील तू. अहो काय करा तू, मी बघ प्रयत्न करते, त्याच्या फोनच लागत नाही. चला तुम्ही चला माझ्यासोबत, फक्त चालत राहा, तुम्ही सोबत आहे ना. बस गुरुजी म्हणाले, बघा मी तुला शेवटपर्यंत साथ देईन, माझ्या ऐक, तू अजूनही विचार कर, वापस फिर. तुझ्या आईवडिलांना खूप वाईट वाटेल ग, किती मोठा धोका देते आईवडिलांना. रूपा म्हणाले, काही धोका देत नाही हो, 2-3 महिन्यांनी मी वापस येईन, काही तुम्ही काळजी करू नका. चालताय गप्पा मारत. प्रतापची गाडी अजून कशी दिसत नाही. झालं इकडे प्रतापने काय केलं, गाडी घेऊन आला, रस्त्यावर ती गाडी उभी केली, तिथून वाट पाहत होता. त्यांनी मी प्रयत्न केला फोन लावण्याचा परत रूपाला, कुठपर्यंत आली, काही नाही.
त्याला वाटलं की आपण पुढे जायचं का, नाही शाळेपर्यंत जर गेलो होतो तिथं आपल्याला कोणी कोणी ओळखी, नाही आपण जायचं नाही, बस तिथून वाट पाहत नाही. तिला फोन केला आणि ती बरोबर येईल, जाणार कुठे ती. तेवढ्यामध्ये त्याला फोन आला, हॅलो. तो म्हणतो, हे बघा शेठ, मी तुम्हाला सांगितलं ना मला 6 लाखाचं ऑफर आहे, मी तुम्हाला सांगितलं 5 लाख तुमच्यासाठी खास. तिकडून आवाज आला, हो प्रताप तू सांगितलं ते पण बरोबर आहे, 5 लाख. तू त्या मुलीचा फोटो आम्हाला दाखवलेला आहे, मुलगी खूप सुंदर आहे, पण 5 लाख जास्त होतात रे. तर ठीक आहे, 5 लाख तुम्हाला जास्त होता ना, मला 6 लाखाचं ऑफर आहे, मी तिला आता घेऊन जातोय, ती येते, तिला आता नेतो मी. तुम्ही नाही घेतलं तर दुसरं कोणी घेणार आहे माझ्याकडून. कमाल करता तुम्ही, पण एवढं तुम्हाला डायरेक्ट 1 लाख कमी. तुम्ही नेहमीची गिराईक, मी तुम्हाला बरोबर 5 लाख सांगितले, 1 रुपया कमी घेणार नाही. तिकडून आवाज आला, नाही असं नको करू, तू विचार कर, 5 लाख पेक्षा कमी कर काहीतरी. तो नाही 6 लाखाचं मला ऑर्डर आहे आणि तुम्हाला मी 5 लाखात देतोय. बघा इतकी सुंदर मुलगी तुम्हाला कुठंच भेटणार नाही, विचार करा तुम्ही. तिकडून परत आवाज आला, हे बघ तू खोटं बोलतोय, कोणी देत असेल तर देऊन टाक बाबा. बस फोन बंद झाला. प्रतापला हसू आलं, अरे बाबा असं खोटं बोलावं लागतो, कशाचे 6 लाख, पण 5 लाखाला 1 रुपया कमी घ्यायचा नाही. तेवढ्यामध्ये त्याला एकदम भास झाला, काहीतरी बाजूला कोणीतरी जोडून गेलं. बापरे, दचकला, इकडे तिकडे पाहिला, कोणीच नाही. भीती वाटायला लागली. त्याला वाटलं चला थोडंसं पुढे जाऊ, बरं गाडी इथं राहू दे, आपण पायी चालत जाऊ, पुढे रुपा भेटेलच तिला घेऊन येऊ, पण गाडी पुढे न्यायची नाही. बस तो असं थोडंसं पायी चालायला, तेवढं पुन्हा बाजूने कोणतरी जोरात गेलं. हो बापरे. आणि त्याने मोबाईलची टार्च सुरू केला, इकडे तिकडे पाहिलं, काहीच नाही, सुमसाम रस्ता, शांत, आजूबाजूला दाळ झाडी, शेती, एकही वाहन येत नव्हतं. पुढे आला, तेवढं एका झाडाजवळ उभा राहिला, तेवढ्याच झाडावरून त्याला हसण्याचा आवाज आला. हो बापरे, बेसूर हसण्याचा, थरथर कापायला आला. बापरे, भुताट घेतं नाही. आता प्रताप हा 35 वर्षाचा मनुष्य होता, तरुण पण फार डेअरिंग बाज, न घाबरता इकडे तिकडे पाहायला लागला. त्याला म्हटलं जाऊ द्या, आपल्याला भास होत असतील. त्याने मोबाईलचा टाच बंद केला, तेवढ्यात त्याच्या पाठीवर कोणीतरी जोराने थाप मारली. एकदम दचकला, मागे उडून पाहिलं, कोणीच नाही. परत मोबाईलचा टाच सुरू केला, इकडे तिकडे पाहत, कोणीच नाही. जागच्या जागी प्रताप थांबला, पाहिलं इकडे तिकडे झाडांवर, पुन्हा झाडांवरती आवाज आला हसण्याचा. हर त्याला वाटलं नाही, हसण्याचा आवाज येतो ना, झाडावर येत नाही आहे. रूपा आली शीन आणि ती समोर कुठेतरी झाडाआड लपलेली आणि ती हसून आपली मजा घेते. आपण कसं शक्य, मुलगी ती तरुण मुलगी, ती अशी मजा घेणार नाही, पण ती आपल्यासाठी येणार म्हणजे येणार. थोडंसं पुढे आला, पाठीमागून कोणीतरी टप 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 पावलांचा आवाज आला, कोणीतरी चालतोय. पटकन थांबला, मागे उडून पाहिलं, काही नाही. तेवढंच एक कार आली, मस्त निघून गेली. त्याच्या कारच्या हेडलाईटच्या उजेडात पाहिलं रस्त्यात कोणी नाही, सुमसाम, आपण एकटे. अरे बाबा, ही रूपा अजून कशी येत नाही, चला आपण थोडंसं अजून पुढे जाऊ. पुढे गेला, तेवढ्यात त्याच्या पाय कोणीतरी पकडला, एकदम दचकला, जोराने पायच खोला तो. आता मोबाईल एकदम बंद पडून गेला, टार्च बी चालू नाही, काहीच नाही. त्याने जोराने पाय झटकण्याचा प्रयत्न केला, पण कोणतरी पाय पकडला होता, घट्ट पकडला आणि जोराने खेचला. धाड दिशी प्रताप खाली पडला, जोरात लागलं, मोठ्याने ओरडला तो, आई ग. तसं उठला. त्याने विचार केला, नाही काहीतरी भुताटकी, पळा. बस तो पळत गाडीपर्यंत आला, दरवाजा उघडला, मध्ये गाडीत बसला, इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाही. अरे सुमसाम. तेवढ्यात मध्ये गाडीच्या पाठीमागे कोणतरी टक 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 आवाज केला. अरे रूपा आली वाटतं. त्याने, अरे रूपा पुढे ये ना तू, मागून काय आवाज करते. काहीच आवाज आला ना, सुमसाम शांत. बापरे, कोण असेल. त्याला कोणीतरी मजा घेत असेल की रूपा मजा जाऊ दे. त्याने परत दरवाजा उघडला, बाहेर आला, पाहिलं गाडीच्या चारी बाजूने फेऱ्या मारल्या, कुठं पत्ताच नाही. खिशातून मोबाईल काढला, परत प्रयत्न केला, पण मोबाईल सुरूच होत नव्हता. आणि काय करणार, इकडे तिकडे पाहिलं. तेवढ्यात पुन्हा त्याला पाठीवर जोरात कोणीतरी थाप मारली, इतका जोरात लागली त्याला, तो एकदम रस्त्यावरच धाडकनची पडला. बापरे, उठला, पाहिलं इकडे तिकडे कोणीच नाही. बापरे, ही भुताटकी, आपण सापडलो भूताच्या ह्याच्यात, भूताच्या तावडीत सापडलो आपण. बापरे, आता पळा, त्या रूपाची वाट पाहायची नाही, काही नाही, पळा. पटकन आला, दरवाजा उघडला, गाडीत बसला. गाडी सुरूच होत नव्हती, खूप प्रयत्न केला, खूप काही नाही. तेवढ्यात परत आवाज आला, गाडीच्या बाजूने कोणतरी गाडीच्या दरवाजात कोणतरी ठोकतोय, टक 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 टक. अरे इकडे कोणीच नाही. त्याने गाडीच्या लाईट सुरू केली, गाडीत कोणीच नाही बाहेर. पुन्हा गाडी सुरू करायचा प्रयत्न केला, गाडी सुरूच होती, खुर्र आवाज करायची, परत बंद पडायची, खुर्र आवाज करायची, परत बंद पडायची.
आता तो घाबरला, थरथर थरथर कापत होता. काय करणार? आजूबाजूला पाहिलं, रस्त्यावर शांत वातावरण. माहिती होतं शाळेपर्यंत जायचे नाही, म्हणून शाळेच्या अगोदरच तो थांबला आणि त्याने गाडीला टर्न घेऊन पुन्हा रिटर्न द्यायच्यासाठी त्याने टर्न घेऊन त्याने गाडी उभी केलेली होती. त्याला वाटलं बस आता आपण गावाकडे तर जायचे नाही, बस पळायचं गाडी. पण गाडी सुरू होत नव्हती, लाईट चालू गाडीमध्ये. काय करणार? काय करायचं? गाडी बी सुरू होत नाही. त्याला असं वाटलं आपण उतरायचं आणि पळून द्यायचं. त्याने दरवाजा उघडला, बाहेर आला, पळून जाऊ. पण पुन्हा बाहेर कोणीतरी बाजूने जोरात गेलं. अरे कोणी गेलं? पुन्हा एक सुटाळ दिवशी त्याच्या कानफट्यात बसली. दचकला, बापरे कोणतरी आपल्याला मारतोय. आणि दिसत तर कोणीच नाही. गाडीच्या मधलेला चालू होता, मंद उजळ आणि बाहेर अंधार. पटकन त्याने दरवाजा उघडला, गाडीत बसला. नाही काही कर, आता गाडीच्या खाली उतरायचे नाही. पण गाडी सुरू केली, करण्याचा प्रयत्न करतो. गाडी नुसता आवाज करते पण सुरू होत नाही. गाडी पुन्हा प्रयत्न करतो. तेवढं त्याला एकदम भास झाला की पाठीमागे कोणीतरी बसलेलं आहे. गाडीचं त्याने एकदम ओढून पाहिला आणि एकदम दचकला. बापरे, एक काळी भिन्न आकृती मागच्या सीटवर बसलेली होती. काळे काळे हात त्याने एकदम पुढे आणलेत. त्याने मागे मान ओढून बघतोय आणि तेवढ्यात त्या आकृतीने त्याची मानगूट धरली आणि जोरान मान आवडली. मोठमोठ्या ओरडा लागला. तेवढ्यात गाडीच्या लाईट पण बंद झाल्या. मोठमोठ्या ओरडतोय प्रताप. आवाज निघत नाही तो, वाचवा 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 असं एवढं थोडंफार आवाज निघले त्याचे आणि हातपाय झडायला लागलात. त्या मागच्या आकृतीने त्याची मान इतकी घट्ट दाबली होती, डायरेक्ट नख त्याच्या मानेमध्ये एकदम नख रुटले आणि रक्ताच्या धारी व्हायला लागल्या. तो मोठमोठ्या ओरडा लागला पण आवाज निघत नव्हता प्रतापच्या. आणि जितक्या जोरात मान दाबली, सर्व नखत सर्व त्याच्या मानेत घुसले आणि करकचून मान दाबले. मोठ्याने आरोडी मारण्याचा प्रयत्न केला, पण आरोडीतून निघाली नाही. पण जीभ बाहेर आली, प्रतापचे डोळे बाहेर आले आणि त्या क्षणी प्रतापचा जीव गेला. बापरे, प्रताप तसंच थंडगार पडलेला. इकडे गुरुजी आणि रुपा येत होती. हळूहळू चालत येत आहे, गप्पा करताय. गुरुजींनी खूप समजून सांगितलं, रुपा ऐक. रुपाचं लक्ष गेलं, अरे समोर गाडी, हो प्रतापचीच गाडी. तिने लगेच मोबाईलचा टार्च सुरू केला, नंबर पण हार, हो प्रतापचीच गाडी. प्रताप गाडीत बसलेला आहे नक्की. त्याला गुरुजी जा आता तुम्ही, झालं बा तुम्ही मला इथपर्यंत साथ दिली आणि तुमचे फार आभारी आहे, निघा तुम्ही आता. रुपा उभी राहिली. गुरुजी उभे राहत. त्यांनी पाहिलं, बेटा विचार कर, अजूनही विचार कर, जाऊ नको तू. रुपाने नाही गुरुजी जा तुम्ही. झालं, ही काय गाडी आली, मी गाडीच्या जवळ उभी आहे. तर तुझ्या मित्राला तर हाक मारायची काय जरूर, तो गाडीतच बसलेला आहे, तो अंधार गुळप होतं गाडीत. गुरुजी म्हणाले, गाडीत बसला असेल तर मग त्यांना लाईट लावायला पाहिजे नव्हते ना. त्याला नाही हो, रात्रीच्या वेळेला काय लाईट लावलं, बंद केलं असेल त्यांनी लाईट. जाऊ द्या गुरुजी तुम्ही जा, मला गाडीपर्यंत पोहोचवलं, तुमचे फार आभार आहे, बस असं म्हटलं. आणि लगेच ती ओढली. 2 पावलं पुढे आली, गाडी जवळ आली. जोरजोरात गाडीचा दरवाजा ठोकला. प्रताप दरवाजा उघड. काही नाही. त्याने मोबाईलचं उजेड बघितलं. बापरे, थरथर कापायला लागले. प्रताप, दोघं हात व्हीलवरती होते आणि मान मस्त सीटवर टेकवलेली, जीभ बाहेर आलेली, डोळे. ती ओरडली, अरे प्रताप, अरे काय मजा घेतो तू माझी, हे काय तुझे नाटक, अरे हे काय नाटक करतोय तू, उठ. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, खडकन दरवाजा उघडला. बस मध्ये आली. प्रतापला जोरजोरात हलवाला. ती प्रताप एकदम कंटाळला. बापरे, थरथर कापायला लागली. इकडे तिकडे पाहिलं. मध्ये वाकली होती, त्यांनी तिला लोटलं होतं, फक्त मध्ये गाडीत घुसली नव्हती, बसली नव्हती ती गाडीत. बाहेर आली, इकडे तिकडे पाहिलं, गुरुजी गायब. बापरे, एका झालं, आपण ते गुरुजींना पाठवून दिलं. थरथर कापायला लागली, इकडे तिकडे पाहिलं. पुन्हा आलं, काय करा. रुपाला समजा दरदरून घाम सुटला. बॅग तशीच उभी केलेली. रुपाला काय करावं सुचत नव्हतं, तोंडातून आवाज निघत नव्हता. तशीच तिने आरोळ्या मला, गुरुजी या, धावा गुरुजी धावा. तिने पुन्हा मध्ये पाहिलं, मोबाईलच्या टार्चच्या उजेडात प्रताप असा बाजूला कंडाळलेला होता. मान तुटलेली सारखी होती, डोळे बाहेर आलेले, जीभ बाहेर आलेली. बापरे, काय करायचं. तेवढ्यात पाठीमागून तिच्या पाठीवर कोणतरी हात ठेवला. ती एकदम दचकली, बापरे शारली. गुरुजी उभे होते. गुरुजींना, बेटा घाबरू नको, मी इथंच होतो, तो गेला, तो मेला. हा गुरुजी, तुम्हाला कसं समजला? मोबाईलच्या टार्चच्या उजेडात मी बघतोय, तो मेलेला आहे. काय त्याची वाट बघते, कसा मेला तो? गुरुजी म्हणाले, अगं बेटा, तो त्याच्या कर्मानेच मेला. फार दिवसातून आम्ही इकडे वाट बघत होतो त्याची. हुंडा आणि मावली होता. आणि त्याला माहिती आहे का कोणी मारलं? माझ्या मित्रांनी मारलं त्याला, कारण तो फार नालायक होता. बरं झाला मेला. बघ विचार कर, चाल अजूनही चाल. खिशातून मोबाईल काढ त्याचा.
त्याचे संपूर्ण मोबाईल चेक कर, फोटो बघ, काय बघ. तुला माहिती आहे का हा मोवाली. आणि अशा मुलींना तो फसवतो. फेसबुकवर इकडे तिकडे ओळख करतो आणि सरळ विकून टाकतो. तर गुरुजी काही बोलतात का तुम्ही? कमाल आहे. अहो माझ्या प्रियकर मरून गेला आणि तुम्ही मला असं सुचतोय. त्याला तो अरे मी सांगतो ते खोटं नाही, तू चाल, वापस चाल, सोड त्याला. तेवढ्यामध्ये मोबाईलची रिंग वाजली. गुरुजी म्हणाले बघ काहीच बोलू नको, पण कॉल रिसीव कर आणि फक्त ऐक काय बोलतो. आणि बोलायची शिंत आवाज बदलून बोल. झाला. रूपाने तो त्याचा मोबाईल घेतला बाहेरून, गाडीच्या बाहेर उभी राहिली आणि रिसीव केला आणि कानाला लावला. तिकडून आवाज आला, हे बघ प्रताप, चिंता करू नको. तू म्हणतो ना 5 लाख रुपये तयार आहेत, 1 रुपया कमी नाही. पटकन तू इकडे ये, त्या रूपाला घेऊन ये, सौदा पक्का. बस झालं. तू म्हणतो ना 1 रुपया कमी नाही, तिला आमच्या ताब्यात देऊन दे. बा संपलं, तुझं काम संपलं. आम्ही बंगल्यावरती तुझी वाट बघतोय, पटकन घेऊन ये. बापरे. लगेच गुरुजीने फोन केली. लगेच रूपाने तो कॉल कट केला. पुन्हा रिंग वाजली. गुरुजीने सांगितलं की उचलू नको फोन आता, बस. तिने तो फोन घेतला, त्याच्या खिशात टाकायला गेली. गुरुजी म्हणाला, हे बघ फोन त्याच्या खिशात टाकून सोबत घे आणि वापस चाल, माझ्यासोबत चाल. झाला. रूपाने तो फोन घेतला. का? अरे त्या फोनवरती तुला कॉल केलेले आहेत, तुझ्या कॉल गेलेले, उद्या पोलीस चौकशी तुझेच नाव येईल. त्याच्यामुळे तो फोन त्याचा आहे ना, तू तुझ्या ताब्यात घे आणि सरळ चाल, माझ्यासोबत चाल. तू वापस आता गावाकडे चाल, सोड त्याच्या नात. बस. रूपाला काय करा समजत, अंग थरथर कापत होता. रूपाने ती बॅग घेतली आणि ओढत गुरुजींसोबत हळूहळू चालत निघाली शाळेच्या दिशेने. मित्र, रूपा आणि गुरुजी शाळेच्या दिशेने येत होते. चला, नाईलाजच होता रूपाचा. रूपा खूप दुःखी झाली होती, खूप रडत होती. गुरुजी म्हणाले, बघ बेटा रडू नको, जे झालं ते फार चांगलं झालं, तुझं नशीब चांगलं की तू खरंच वाचली. दोघं हळूहळू चालत शाळेकडे येत होते. गावाच्या सर्वात शेवटी शाळा होती आणि शाळा ओलांडली का पुढे लगेच शाळेपासूनच गावाला सुरुवात होत होती. गुरुजी म्हणाले की चला आता आपल्याला गावात जाण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही. गुरुजी म्हणाले, खरंच रूपा तुझं भाग्य चांगलं की मी तुला भेटलो आणि तू फार मोठ्या संकटातून वाचली. गुरुजीसोबत रूपा चालत होती. हळूहळू ती बॅग ओढत होती. खूप मोठी बॅग होती. गुरुजी म्हणाले, थांब, तुला जास्त ओझ होत असेल ना, मी बॅग ओढू लागतो. पण रूपाला अगदी ओसरल्यासारखं झालं. नाही गुरुजी, तुम्ही काय हटलवू नका. एका हाताने रूपा बॅग ओढत होती आणि दोघं मस्त हळूहळू संत गतीने गावाकडे येत होते. रूपा म्हणाली, गुरुजी तुम्ही म्हणतात माझ्या मित्राने त्याला मारलं, कसं शक्य? अहो तुम्ही माझ्यासोबत होते आणि तुम्हाला कसं का माहिती की आपला मित्र त्याला मारणार आहे आणि त्याने मारले, तुम्हाला कसं समजलं? गुरुजी म्हणाले, रूपा बेटा, आम्ही फार दिवसापासून वाट पाहत होतो. फार दिवसापासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून, आता 3-4 वर्षापासून आम्ही त्याची वाट पाहत होतो. तो केव्हा आमच्या तावडीत सापडीन आणि केव्हा त्याला मारू. आणि आज नेमका योग आला आणि माझ्या मित्रांनी त्याला डायरेक्ट मारूनच टाकलं. आणि तो त्याच लायकीचा होता. त्याच्या एक धंदा मुलींना प्रेमात ओढायचं आणि त्यांना विकून टाकायचं. बस, बरं झालं, तुझं फार भाग्य. रूपानं, खरंच ना, बघा ना, अहो मी त्याच्यावरती एवढं प्रेम केलं, माझ्या प्रियकर होता तो, मला खूप चांगला वाटायचा. आणि त्याच्यासाठी मी घरदार सोडलं, आईवडिलांना सोडलं. बॅगेमध्ये माझी 50 लाखाच्या वर दागिने आहेत आणि 50 लाख रुपये रोख, तरीसुद्धा तो मला 5 लाखात विकत होता. बस कमाल, याला काही समजतो का नाही? गुरुजी असले, अगं रूपा तू वेळी आहेस का? तुला तो 5 लाखात विकणार होता आणि हा सर्व माल त्याच्याच ताब्यात मिळणार होता, करोडोपती होणार होता तो, त्याला काय घेणं देणं? अरे हो, खरंच आहे, मला विकलं असतं, माझ्या बॅग असं थोडी विकलं असतं त्याने, बॅग तर त्यानेच ठेवून घेतली असती. गुरुजी म्हणाले, रूपा मी तुला हेच सांगतो, बघ असं प्रेम वगैरे हे सर्व खोटं आहे, असं भानगडीत पडू नये. आईवडिलांना आपली फार काळजी असते. आईवडील जे स्थळ निवडतील तेच आपण पसंत करायचे आणि आईवडिलांच्या बाहेर द्यायचे नाही. आईवडील दुश्मन असतात का मुलांचे? ते मुलांच्या भविष्याचे विचार करूनच निर्णय घेतात. रूपा म्हणाली, खरंच गुरुजी, मला माझी चूक लक्षात आली, खरंच मी खूप भाग्यवान आहे, गुरुजी तुम्ही मला भेटलेत. झालं. असे गप्पा मारत येत होते. शाळा आली. शाळेच्या पुढे गावाकडे यायला लागले. मग गुरुजी म्हणाले, बघा थोडंसं पुढे अंतर गेलं का आपली हॉटेल आहे, आपल्या हॉटेलमध्ये फर्स्ट क्लास चहा प्यायचा, आपली हॉटेल रात्रभर चालू असते. रूपा म्हणाले, आपली हॉटेल आहे? हो, आपलीच हॉटेल आहे ती, चल चल.
तिथं मस्तपैकी आता चहा पे, वडिलांना फोन कर आणि बोलवून घे तिथंच. मग ते असं चालत चालत आले, पुढे आले आणि आश्चर्यचकित झाले. रूपाला वाटलं की आपली हॉटेल म्हणजे गुरुजींची हॉटेल असेल. ते म्हणाले, गुरुजी आपली हॉटेल म्हणजे तुमची हॉटेल आहे का? गुरुजी म्हणाले, हो. अरे हो ते ठीक आहे, परंतु ते हॉटेलचा बोर्ड बघितला का, आपली हॉटेल. मग गुरुजी हसले, अहो आपलीच इथे हॉटेल म्हणून तर आपली हॉटेल नाव ठेवलेलं आहे, जाऊ द्या. मग दोघं गप्पा मारत मारत हॉटेलीत आले. हॉटेल म्हणजे खूप मोठी हॉटेल होती, मोठं शेड वगैरे. गुरुजी म्हणाले, मेन रोडला हॉटेल आहे, रात्रंदिवस चालते आणि रात्रीच्या वेळेला जास्त चहा पिणारे खूप येतात. इथली चहा एकदम फर्स्ट क्लास असते, बरेच लोक इथं थांबून चहा पितात. आपल्या हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. रूपाला बरं वाटलं, चला. गुरुजी म्हणाले, चल आपण थोडासा चहा वगैरे पिऊ आणि शांतपणे बस. रूपाचं डोकं गरगर करायला लागला, विचारचक्र खूप सुरू झालं. काय झालं हे? बरं झालं जे झालं ते. गुरुजी म्हणाले, हे बघ रूपा, जे झालं ते फार बरं झालं, तो मेला ना ते फार चांगलं, तुझी सुटका झाली. त्या हॉटेलीत आले. मग गुरुजी म्हणाले, बघ एकदम शेवटचा तो बाकी ना तिथं जाऊन आपण बसू टेबलावर, बस. मग चालत चालत तिथं गेले. टेबल आणि खुर्च्या होत्या. रूपाने लगेच खाली बॅग उभी केली, बसली. समोर गुरुजी बसले, दोघं गप्पा करत होते. आता रूपाला बघून लगेच वेटर आला. वेटरने लगेच विचारलं, हॅलो मॅडम, काय हो तुम्हाला? रूपा म्हणाली, हे बघ 2 फुल चहा, एकदम फर्स्ट क्लास प्युअर चहा बनवून आण. वेटर हसला, हो प्युअर चहा तर बनवून आणेल मी, पण मॅडम अहो इथला चहा इतका फर्स्ट क्लास असतो, एक चहा पिला तरी मान समाधान होऊन जातो आणि तुम्ही फुल चहा सांगता अजून. बरं ठीक आहे, पिऊन तर बघा, आपण 2-2 चहा पिणार. माझ्यासोबत बाबा आहेत, मी एकटी चहा पिणार का? मग बाबा पण पितील ना. असं कसं, आम्ही दोन्ही चहा पिऊ. तर 2 फर्स्ट क्लास प्युअर चहा बनवून आण. वेटर आश्चर्याने पाहिला आला. तो ना, हो मॅडम, हो रात्रीची वेळ आहे, 2 चहा तुम्ही एकटे पिऊन जाणार? मॅडम म्हणा, गुरुजी पितील ना, एका समोर बसलेले आहेत ना गुरुजी. वेटर परत असला, अहो मॅडम तुम्ही का मला वेळ वगैरे समजलं का? अहो तुम्हाला एकट्याला 2 चहा प्यायच्या ना. हो म्हणा, तसं कशाला तुम्ही असं नाटक करतायत आणि मला काहीतरी घाबरवत आहेत? कुठं कोण आहे इथं, तुम्ही एकट्यात आहेत? रूपाला जरा आश्चर्य वाटलं. रूपाला वाटलं, नाही नाही हा वेटर आपली मजा घेतोय. मग रूपा म्हणाली, हे बघ तुला जेवढं सांगितलं ना तेवढं काम कर, 2 फर्स्ट क्लास प्युअर चहा घेऊन ये माझ्यासाठी. ठीक आहे. वेटर निघून गेला. रूपाने गुरुजींकडे पाहिलं. गुरुजी फक्त हसलेत. ठीक आहे रूपा, काही चिंता करू नको, आता फर्स्ट क्लास चहा पे, तुझे डोकं गरगर करतोय, तू डोकं चालत नाही हे मला माहिती आहे. आता चहा पिला ना तुला इतकी तरतरी आहे ना, खूप चांगलं वाटेल. आणि चहा पिल्यानंतर तू शांतपणे वडिलांना फोन कर आणि त्यांना इथं बोलून घे. बघ मी तुला पत्ता देतो. गुरुजींनी पत्ता सांगितला, हा पत्ता बरोबर सांगायचा. त्यांना सांग, फक्त एवढं सांग, शाळेच्या अगोदर आपली हॉटेल लागते, बस तिथं यायचं, मी तिथं बसलेली आहे, बस. आता तू रात्रीची वेळी कुठे जाऊ नको. आणि तुझ्याजवळ बॅग आहे, बॅगेत किती माल आहे तुझ्या. बरं झालं तू मला सांगितलं, दुसरं कोणाला सांगू नको बरं, नाही तर लोक बॅग तर घेतील ना, तुझा बी घात करून टाकतील. अरे हो खरं आहे. मग ठीक आहे. असे गप्पा मारत होते. तेवढ्यात वेटरने 2 चहा आणल्या, मस्त 2 मोठमोठे फुल चहा, मोठे चहाचे ग्लास ठेवले आणि मिस्किलपणे असंच परत निघून गेला. रूपाला वाटलं वेटर की नाही आपली मजा घेतोय, बस. मग वेटर दूर गेला, काउंटर दूर होतं, तिथून गंमत पाहत होता. बरेच गिऱ्हाईकमध्ये आले, बस. वेटर मग त्या कामात लागून गेला, त्याचे काही लक्षच नाही. गुरुजींनी आणि रूपाने मस्तपैकी प्युअर चहा पिली. खूप समाधान वाटलं. आता रूपाला थोडंसं शांतता वाटली. गुरुजी म्हणाले, हे बघ रूपा, तू मोठ्या संकटातून वाचली, यापेक्षा मोठा आनंद मला नाही. आणि त्याच्यापेक्षा मोठा आनंद म्हणजे तो जो गुंड आणि बदमाश होता ना, तो मेला, त्याचं आम्हाला खूप आनंद आहे. आणि त्याला कोणी मारलं? माझ्याच मित्रांनी. रूपा परत विचारलं का, हो गुरुजी असं कसं म्हणता, तुम्ही माझ्यासोबत होते तिकडे, त्याने कसं मारलं, तुम्हाला कसं समजलं की मारूनच टाकलं त्याने? गुरुजी फक्त असले, हे बघा माझेही सर्व मित्र अगदी प्रामाणिक आहेत, खूप चांगले आहेत ते, एकमेकांना मी नेहमीच सहकार्य करतो. बरं जाऊ दे, तू आता असं कर, वडिलांना फोन लावतो बरं आधी. मग रूपा उठली. बरं गुरुजी असं करते मी, ही बॅग सांभाळा, मी पहिल्यांदा जाऊन उतर आपले 2 चहाचे बिल देऊन टाकते, नंतर आई वडील येतील, पुन्हा चहा पिऊन मग आम्ही वापस जाऊ. इथली चहा काय फसला चहा होती, चहा पिल्याशिवाय मी आई वडिलांना सोबत जाणार नाही, पुन्हा मी डबल चहा पिऊ आपण सर्वजण. गुरुजी म्हणाले, हो ठीक आहे, काय हरकत नाही, जा. माझं तर काम झालं, मला खूप आनंद झाला. आता आई वडील जे सांगतील ना, जे स्थळ पसंत करतील, बस ते स्थळ तू पसंत करायचं आणि लग्न करायचं. हे असं फेसबुकनं प्रेम प्रकरण हे अशा भानगडीत पडायचंच नाही, कारण तुम्हाला काही अनुभव नसतो. आईवडिलांना आयुष्याचा खूप मोठा अनुभव असतो, त्याच्यामुळे ते योग्य निर्णय घेतात.
रूपा म्हणाली, हो गुरुजी, खरंच खरंच तुमचे फार उपकार आहे माझ्यावरती. बस असं म्हणाली. रूपा उठली, चालत चालत काउंटरजवळ आली. ती काउंटरला आली, वेटरच्या लक्ष गेलं. लगेच वेटर आला, साहेब 2 चहा. मग रूपाने 2 चहाचे पैसे दिलेत. काउंटरवरती मालक बसलेला होता, 40 वर्षाचा मनुष्य होता, तरुण मुलगा एकदम. त्यांनी पैसे वगैरे घेतले आणि रूपाला विचारलं, ताई कसा चहा वाटला आमच्याकडचा? आपली हॉटेल आहे, केव्हा बी यायचं, इथं फर्स्ट क्लास चहा आहे, फर्स्ट क्लास चहा प्यायचा. ही चहा नाही, दिवसभर इथं नाश्ता जेवण सर्व मिळतो. रात्रीच्या वेळेला मात्र चहा खूप चालतो, रात्रभर आमच्या हॉटेल चालू असते. रूपा म्हणाल, खरंच असा चहा मी कधीच पिला नव्हता आणि मला खूप आनंद झाला आणि मोठ्या संकटातून मी वाचले, त्याच्यामुळे मला चहा आणि खूप तरतरी आली, डोक्यावरचं टेन्शनच गेलं. मालक म्हणाला, टेन्शन गेलं? कसं टेन्शन? जाऊ द्या, तुम्हाला काय सांगायचं, रूपा म्हणाली. आणि अचानक रूपाचं लक्ष गेलं, बाजूला भिंतीवर गुरुजींचा फोटो लावलेला होता, त्याला चंदनाची माळ. रूपा एकदम दचकली, अहो हा फोटो कोणाचा आहे? मालक म्हणायचे, अहो हे माझे वडील, माझ्या वडिलांचा फोटो येतो, 4 वर्षापूर्वीच ते वारलेत. अरे बापरे, कमाल आहे. अहो काय सांगतात, काय नाव यांचं? ते सांगलं, पुंडलिक गुरुजी. अरे हो हो, कमाल करता तुम्ही. अहो पुंडलिक गुरुजी मला भेटले, माझ्यासोबत आले, ते बघा ते समोर बसलेले आहेत. आणि रूपा गरकन ओढली, मागे बघितलं, रूपाची बॅग बाजूला ठेवलेली होती आणि गुरुजींचा पत्ता नव्हता. मालक म्हणाला, अहो कुठं? आणि पुंडलिक गुरुजी तुम्हाला भेटतील कसं काय? अहो ते माझे वडील आहेत, आता 4 वर्षापूर्वी ते वारलेले आहेत आणि ते तुम्हाला कसं काय भेटतील? अहो ते काय माझ्यासोबत बसलेले होते ना, 2 चहा पिले ना, ते एक त्यांनी पिला आणि एक मी पिला, असं कसं सांगता तुम्ही? मग त्यांनी इकडे तिकडे पाहिला, रूपाने जोरजोराने हाक मारली, अहो गुरुजी, अहो गुरुजी. हॉटेल बरेच लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मग हॉटेल मला म्हणाले, बघा ताई शांत व्हा, ते माझे वडील होते, मी त्यांचा मुलगा रवींद्र. बापरे, काय सांगता तुम्ही? 4 वर्षापूर्वी तुमचे वडील वारले आणि ते माझ्यासोबत होते. रवींद्र म्हणाला, हे बघा रूपाताई, काय झालं मला सर्व सांगा. लगेच त्यांनी सांगितलं वेटरला, अरे खुर्ची आणली. ते म्हणा, नाही नाही थांब, मी आधी माझी बॅग घेऊन येते बाबा, तिथं माझी बॅग पडलेली. रूपा गेली, ती बॅग ओढत आणली, काउंटरजवळ बॅग ठेवली, मस्तपैकी बसले. आणि आता रूपाच्या अंगाला सर्व थरकाप भरलेला होता, मला काटे पण आले होते. आपण स्वप्नात एका जागे, तिला समजतच नव्हतं. ती म्हणे, अहो कसं शक्य? अहो गुरुजी माझ्यासोबत होते. हॉटेलचा मालक रवींद्र भाऊ म्हणाले, हे बघा रूपाताई, खरं सांगा काय झालं? मग रूपाताईने सांगितलं की बघा, जे आतापर्यंत घडलं ते संपूर्ण सांगितलं. आणि बघा मावाल्याचा मोबाईलसुद्धा बाजूजवळ आहे, तो मेला. अरे बापरे, फार चांगलं, दाखवा कुठं फोटो आहे? मग त्याने, हे बघा त्याचा मोबाईल आहे, पण नाही तो तुम्हाला देत नाही मी, माझ्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो येतो बघा. त्याने फोटो दाखवला, बघा हाच तो मोबाईल. आणि गुरुजी म्हणतात की माझ्या मित्रांनी त्याला मारला, मेलेला आहे तो, समोर पुढच्या रस्त्याला गेला ना, ह्या रस्त्याने पुढे गेला का बऱ्याच अंतरावरती तो गाडीतून मरून पडलेला आहे. रवींद्रला एकदम आनंद झाला, तो मोठमोठा असायला लागला, हा ताई खूप आनंदाची बातमी सांगितली होती. 2 बातम्या आनंदाच्या. एक तर माझे वडील तुम्हाला भेटले, इथपर्यंत आले, आपल्या हॉटेलीत बसले, चहा पिला. मी सांगतो ताई काही नाही काय केलं आणि माझे वडील कसे वारलेत. बापरे, कसे वारलेत? याने मारलं का तुझ्या वडिलांना? हो त्यानेच मारलं. अरे कमाल आहे, कसं का मारलं? मग रवींद्र भाऊंनी सांगितलं, हे बघा ताई, माझी बहीण होती एक लहान, ग्रॅज्युएट वगैरे पूर्ण झाली आणि फेसबुकवरती ओळख झाली आणि ती त्याच्या प्रेमात पडली. बस तिने आईवडिलांना सांगितलं की माझ्या एका मुलावर प्रेम आहे. मग यांनी सांगितलं नाही नाही, आम्ही जे पसंत करू त्या स्थळाशी लग्न करायचे. पण तिने ऐकलं नाही आणि एक दिवशी घरातून 5-6 लाख रुपये घेऊन ती पळून गेली त्याच्याबरोबर. बापरे, मग काय झालं? मग काय होणार? ती पळून गेली आणि तिने फोन केला की मी याच्यासोबत निघून गेलेली आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी येईल वापस. ती वापस आलीच नाही. माझे वडील शिक्षक होते, रिटायर झाली. तुला ज्या शाळेत ते समोरच्या शाळेत भेटलेत ना, त्या मराठी शाळेत माझे वडील शिक्षक होते. रिटायरमेंटनंतर सुखाने आम्ही आयुष्य जगत होतो. माझी हॉटेल होती, एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलगी, मस्त असे आनंदात चाललं होतं. आणि तिने असं काम केलं, काय करणार? वडिलांना खूप धक्का बसला की आपण गुरुजी होते ना, आपल्या मुलीने असं करा. आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का केव्हा बसला माहिती आहे का? 2-3 महिने झालं तिचा पत्ताच नाही, फोन नाही, काही नाही नंतर. आणि अचानक एक दिवशी फोन आला व्हॉट्सअपवरून, त्या मोवाली प्रतापचा फोटो पाठवला आणि सांगितलं की ह्या प्रतापसोबत मी पळून आलेली होती, माझी फेसबुकवरती ओळख झालेली होती, त्याच्यामुळे आमचं प्रेम प्रकरण झालं आणि मी त्याच्यासोबत पळून आली. मला वाटलं की फार चांगलं झालं बा, आपण जाऊ 2-3 महिन्याने, आईवडिलांचा राग शांत होईल. परंतु
काय सांगू तुम्हाला. ती खूप रडत होती. बोलताना ती खूप रडत होती. तिने सांगितलं की मी वडिलांशी बोलू शकत नाही. काय करणार, त्याने मला विकून टाकलेलं आहे. मी परदेश येते आता. गुपचूप तुम्हाला फोन करते. याच्यापुढे मी काही फोन करणार नाही. मला त्याने विकून टाकलेलं आहे आणि माझ्यासारख्या अनेक मुलींना त्याने विकलेलं आहे. बापरे. ताई तिकडून खूप रडत होती. नंतर ताईने फोन कट केला आणि सांगितलं ही शेवटची भेट. जर मी वाचली तर नक्की तुम्हाला भेटायला येईन. मी इथून पळण्याचा प्रयत्न करते. कुठे काय मी काही सांगू शकत नाही. हे अगदी मोवाली लोकांच्या गँगमध्ये मी सापडून गेलेली. त्यांनी मला विकून टाकलेलं आहे. व्हॉट्सअपवरती तिने फोटो पाठवलेले होते त्या मोवाल्याचे. बस मग आम्ही पोलिसांना कंप्लेंट वगैरे केली. पोलिसांनी आम्ही त्याच्या मागावर होतो की कुठं तू सापडीन आणि किंवा त्याला पकडू. पण आम्हाला तो कुठं सापडतच नव्हता. आमच्या वडिलांना एवढं दुःख झालं. त्या दुःखाने आमच्या वडिलांनी एकदम हाय खाल्ली आणि जास्त दिवस मग जगलेच नाही. खूप थकलेले होते ते. 75 वर्ष वय होतं आणि एवढं मोठं संकट. ते एवढे दुःखी झाले की त्या दुःखातच ते वारलेत. बस. पण वारल्यानंतर मात्र बऱ्याचदा त्या शाळेजवळ इकडे तिकडे अनेक लोकांना ते दिसलेत फिरताना. त्यांना मला वाटतो ते त्याचीच वाट पाहत होते. आणि आज खूप चांगला दिवस की त्याच्या काटा काढला वडिलांनी बरोबर. बरं झालं बाबा. बस रवींद्रने ही कथा सांगितली. रूपाला खूप वाईट वाटलं की खरंच गुरुजी किती चांगले होते आणि आपल्याला फार मोठ्या संकटातून वाचवलं. रूपाला काय बोला समजत नव्हतं. मग तो म्हणाले बघा ताई आता तुम्ही असं करा, वडिलांना फोन करा आणि त्यांना इथं बोलून घ्या. झालं. लगेच रूपाने फोन केला. तिकडून वडिलांचा आवाज आला. वडील खूप रडत होते. रूपा तू कुठं आहेस. रूपाने सांगितलं मी आपल्या हॉटेलीत बसलेली. तिकडून वडील म्हणा आपली हॉटेल. आपली कुठं हॉटेल आहे. ते अहो तसं नाही, मी तुम्हाला पत्ता देते त्या पत्त्यावर या. त्या हॉटेलीचं नाव आपली हॉटेल आहे. बस तुम्ही ताबडतोब या. मी इथं सुखरूप आहे आणि काही काळजी करू नका. मी तुमच्यासोबत घरी वापस येते. झालं. रूपाने लगेच वडिलांना तो पूर्ण पत्ता सांगितला. एरियाचा पत्ता सांगितला. आपली हॉटेल सांगितली. बस सांगितलं घे बघ रूपा मी ताबडतोब तू तिथून कुठंच जाऊ नको. आम्ही ताबडतोब येतोय. काही चिंता करू नको. झालं. आणि लगेच फोन बंद केला. रूपाला काय बोला गुरुजींचं कसे आभार मला समजत नव्हता. हॉटेल मालक रवींद्र त्याला खूप आनंद झाला होता की तो नाही आमच्या दुश्मन होता. आमच्या बहिणीला त्याने विकलं. आज न उद्या कधीतरी माझी बहीण वापस येईल मला पूर्ण खात्री आहे. मग काही असो त्या नालायक आणि मोवाली माणसाचा काटा आमच्या वडिलांनी बरोबर काढला. आमचे वडील पुंडलिक गुरुजी खूप प्रामाणिक आणि खूप चांगले गुरुजी होते. त्यांनी आयुष्यभर खूप चांगले कामं केले. पण आपल्या मुलीने असं चुकीचं पाऊल उचलायचं हे दुःख त्यांना सहन झालं नाही. आणि काही असो पण वारल्यानंतर सुद्धा ते खूप चांगलं काम करतात. बऱ्याच लोकांना ते भेटल्यानं बऱ्याच लोकांना मदत करतात असं पण मी ऐकलेलं आहे. माझं नशीब एवढं चांगलंच नाही की त्यांचे दर्शन होईल. ते मला कधी भेटतच नाही. खरं रूपाताई तुम्ही भाग्यवान आहेत. आमच्या वडिलांनी तुम्हाला वाचवलं. एवढंच नाही आपल्या हॉटेलीपर्यंत आणलं. हे खूप चांगलं काम केलं आमच्या वडिलांनी. खरंच त्यांनी लगेच फोटोकडे पण हात जोडले. लगेच रूपाने सुद्धा फोटोकडे पण हात जोडले आणि गुरुजींची क्षमा मागली. गुरुजी खरंच मी खूप मोठी चूक केली होती पण तुम्ही मला वाचवलं. काय बोला त्यांना समजत नव्हतं. रात्रीचं 1 वाजलेलं होता. बापरे. रवींद्र म्हणाला ताई घाबरू नका. आता तुमच्या आईवडील येतील ना त्यांच्यासोबत जा. आणि एक लक्षात ठेवा आईवडिलांना दुःख होईल असं अजिबात वागायचं नाही. माझ्या वडिलांनी तुम्हाला तेच सल्ला दिला आहे. बस आता आईवडील जे ठरवतील ना त्याच मुलाशी लग्न करायचं. आता रूपा शांतपणे बसलेली होती आईवडिलांची वाट पाहत. मित्र अशाच प्रकारे भरपूर मुलींची फसवणूक केली जाते. फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियामुळे अनेक मुली अशा फसतात. पण काही असो पुंडलिक गुरुजींच्या कृपेने रूपा फार मोठ्या संकटातून वाचली. रूपा शांतपणे बसून आपल्या आईवडिलांची वाट पाहत होती. बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.